पत्रिकेतलं 5वं घर, 5th हाऊस हे इम्पॉर्टंट घर आहे आणि त्याच्यातनं पूर्व पुण्य तुमची पाहिली जाते. तुमचं शेअर मार्केट, तुम्हाला होणारी पोरं-बाळं, त्यांचं फ्युचर किंवा तुमचा विद्या अभ्यास, तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, तुमचा स्पाइन, तुमचे ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स कसे आहेत, हे सगळं पंचम स्थानावरनं पाहिलं जातं आणि त्याचा संबंध तुमचा हार्ट चक्रा आणि हृदय त्याचं फंक्शनिंग ह्याचाही संबंध पंचम स्थानाशी आहे, हे लक्षात घ्या. तुमचं पंचम स्थान खराब आहे म्हणजे कसं कळतं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय पण तुम्हाला चांगले रिटर्न मिळत नाहीत, जे पॅसिव्ह इन्कम म्हणतो ते मिळत नाही, किंवा तुमची पोरं बाळ कोणाला होत नाहीत किंवा झाली तरी ती चांगली फळं देत नाहीत, म्हणजे चांगलं ऐकत नाहीत आई वडिलांचं. ह्या गोष्टी या सगळा संबंध पंचम स्थानाशी आणि मेन त्याचं गोष्ट आहे पंचम स्थानाची म्हणजे हृदय. आपण म्हणतो ना हृदयाची काळजी घ्या, ह्याचा अर्थ काय आहे, दुसऱ्यांच्या हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे स्वतःचं हृदय हेल्दी राहतं. अशी म्हण आहे ना की मंदिर तोडो मस्जिद तोडो और किसी का दिल मत तोडो. हाच विषय. तुम्ही दुसऱ्यांना कसं वागणूक देताय, त्यांच्या हृदयाची काळजी घेताय, म्हणजे त्यांना तुम्ही कुठेही हर्ट करत नाही ना, दुखवत नाहीये ना, जे समाजात आत्ताच्या काळात सहज तुम्ही बघता की ब्रेकअप झालं असं ब्रेकअप सॉन्ग पण गाता तुम्ही, पण ब्रेकअप झालं म्हणजे दुसऱ्याला तुम्ही काहीतरी हर्ट केलंय, ते कुठेतरी बाउन्स बॅक तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या आयुष्यात पंचम स्थाना थ्रू ते मिळणार आहे तुम्हाला फळ. पंचम स्थानात नेगेटिव्ह ग्रह असतील तर त्याची फळं जी नेगेटिव्ह असतात म्हणजे तुमची पूर्वपुण्याही चांगली नाही, कोणाला तरी तुम्ही हर्ट केलंय. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या हृदयात काय साठवलंय, हृदयात माल काय साठवलाय, चांगल्या विचारांचा का चुकीच्या विचारांचा. प्रथम स्थान हा आपण विचार करतो, पण विचार एखादा ना आपण धारण करतो, म्हणजे एखादी फाईल सेव्ह करतो, ती फाईल सेव्ह कुठे होते, हृदयात होते. त्यामुळे चांगले विचार करणं, स्वतःविषयी दुसऱ्यांविषयी सुद्धा चांगले विचार करणं किंवा दुसऱ्यांविषयी चांगलं बोलणं ह्याचा संबंध डायरेक्ट तुमच्या 5th हाऊसची आहे. 5th हाऊस मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर कायम दुसऱ्याला सन्मान द्या, दुसऱ्याच्या हृदयाची काळजी घ्या, दुसऱ्यांचं कौतुक करा, स्तुती करा, म्हणजे तुमचं पंचम स्थान एक चांगलं राहील. धन्यवाद.